विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8चा चॅप्टर नंबर 13 कॉन्करन्स ऑफ ट्रायंगल याचा प्रॅक्टिस सेट 13.1 बघणार आहोत। त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे, इन इच पेअर ऑफ ट्रायंगल इन द फॉलोइंग फिगर पार्ट बेअरिंग आयडेंटिकल मार्क्स आर कॉन्करंट, स्टेट द टेस्ट अँड करस्पॉन्ड ऑफ वर्टिक्स बाय विच ट्रायंगल इन इच पेअर आर कॉन्ग्रंट। ठीक आहे, तर याचा फर्स्ट एक्झाम्पल आहे। फर्स्ट एक्झाम्पलची ही डायग्राम दिलेली आहे। यामध्ये दोन ट्रायंगल होतात आणि एक अँगल इथे आपल्याला कॉमन दिसतो आहे। मग इथे XWZ आणि YWZ हे दोन ट्रायंगल येतात, पण XW आणि YW ही जी साइड्स आहेत या दोघं काय आहेत, कॉन्करंट आहेत। मग इथे येईल द ट्रायंगल आर कॉन्करंट बाय SAS टेस्ट, म्हणजे हा साइड आणि हा एक अँगल जो आहे तो कॉन्करंट आहे, म्हणून इथे साइड अँगल साइड ही टेस्ट लागू होणार आहे। आणि अंडर द करस्पॉन्ड अँगल येतो XWZ, करस्पॉन्ड्स अँगल YWZ येतो। ठीक आहे, सोपं आहे ना। सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे, इथे आपल्याला त्याची ही डायग्राम दिलेली आहे। तर इथे एक कॉमन लाईन येते, इथे राईट अँगल ट्रायंगल होतो, तो जेने डिनोट केलेला आहे। आणि राईट अँगल ट्रायंगलच्या अपोजिट ह्या दोन्ही साईडच्या आहेत त्या येतात हायपोटेनियस, त्या दोघी पण एकमेकांना काय आहेत, कॉन्करन्स आहेत। मग KIL आणि ही J हा आपला एक अँगल कॉमन येतो। मग इथे काय येईल, द ट्रायंगल आर कॉन्ग्रंट बाय हायपोटेनियस साईड टेस्ट, इथे ज्या दोघं हायपोटेनियस आहेत त्या दोघं एकमेकांना कॉन्करंट आहेत। मग अंडर द करस्पॉन्डन्स अँगल येतात त्याचे KJI आणि LJI, जे हा आहे आपला राईट अँगल कॉमन आहे। ठीक आहे, थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे। आता ही डायग्राम इथे दिली आहे। आता बघा, HE ही साईड GFला कॉन्करन्स आहे, HG ही साईड EFला कॉन्करन्स आहे आणि EG ही साईड EGलाच कॉन्करन्स आहेत, म्हणजे याच्या तिघं साईड ज्या आहेत त्या एकमेकांना काय आहेत, एकरूप आहेत। तर मग इथे आपली कोणती टेस्ट लागू होते, द ट्रायंगल आर कॉन्करंट बाय साईड 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 टेस्ट। अंडर द करस्पॉन्डन्स अँगल येतात HEG, करस्पॉन्डन अँगल येतात FGE। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 आहे। इथे ही डायग्राम दिलेली आहे। आता या डायग्राममध्ये इथे आपल्याला एकदम नॉर्मल असं झिरोने डिनोट केला हा अँगल, ही जी समांतर साईड येते ती डिनोट केली आहे आणि हा अँगल आहे। मग अँगल M हा अँगल Pला कॉन्करंट आहे, SM ही साईड OPला कॉन्करंट आहे आणि अँगल S हा अँगल Oला कॉन्करंट आहे। मग आपल्याला इथे कोणती टेस्ट लागू होणार आहे, द ट्रायंगल आर कॉन्करंट बाय ASS, म्हणजे इथे S हा अँगल Oला कॉन्करंट आहे आणि M हा अँगल Pला कॉन्करंट आहे आणि याची एक जी साईड आहे ती दोघं ट्रायंगलची एकमेकांना कॉन्करन्स आहे, म्हणजे एकरूप आहे। तर मग इथे द ट्रायंगल आर कॉन्करंट बाय अँगल साईड अँगल टेस्ट, ही टेस्ट इथे लागू होते। अंडर द करस्पॉन्डन्स अँगल्स येतात SMA तर OPT, हे त्याचे दोन करस्पॉन्डिंग अँगल आहेत। आता फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल आहे, ही त्याची डायग्राम आहे। आता फिफ्थ नंबरच्या एक्झाम्पलमध्ये T हा कॉमन अँगल आहे, MTN हा एक अँगल येतो आणि STN हा एक अँगल येतो। आता MT ही साईड जी आहे ती STला काय आहे, कॉन्करन्स आहे, म्हणजे पॅरलल आहे। आता हे दोन अँगल येतात T अँगल आणि N अँगल। आता हे पण दोघं काय आहेत, दोघं ट्रायंगलला काय आहेत, कॉन्करन्स आहेत। मग इथे द ट्रायंगल आर कॉन्करन्स बाय SAA टेस्टने लागू होतात, म्हणजे दोन अँगल इथे कॉन्करन्स येतात आणि एक साईड, म्हणजे साईड अँगल अँगल और अँगल अँगल साईड, ही पण एक टेस्ट इथे लागू होते। अंडर द करस्पॉन्ड्स अँगल्स येतात, मग त्याचे MTN, करस्पॉन्डन्स अँगल STN आणि MTN, हे अँगल्स याचे करस्पॉन्ड्स येतात। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सोपं आहे ना। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। थँक्यू, भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये।